नमस्कार मंडळी, तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणाची खास ओळख असलेला मालवणी पद्धतीचा सुरमई रस्सा। नारळ, मालवणी मसाला आणि ताज्या सुरमईच्या चवीने भरलेली ही रेसिपी जेवणाची खरी मजा वाढवते। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला जर असल कोकणी चव आवडत असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग झणझणीत मालवणी सुरमई रस्सा, अगदी घरगुती पद्धतीने। शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी मी येथे घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे, 50 ग्रॅम एवढ्या बेडगी मिरची घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, ओला नारळ घेतलेला आहे एक व एक छोटा कांदा घेतलेला आहे। सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जेवढं आपण जिन्नस घेतलेले आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत। पण त्याआधी जी आपण बेडगी मिरची घेतलेली आहे ती तुम्हाला 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायची आहे। त्यानंतर जे आपण सर्व जिन्नस बघितलं ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा। सर्व जिन्नस आपण यामध्ये घालून घेत आहोत, तुम्ही बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मालवणी पद्धतीचा सुरमई रस्सा, साध्या साहित्यात पण जबरदस्त चवीला। सर्व जिन्नस आपण यामध्ये घालून घेत आहोत व आपण मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। गरजेनुसार पाणी टाकून तुम्ही अशाच पद्धतीने मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चव देखील अतिशय छान लागते। बघू शकता आपली पेस्ट येथे तयार झालेली आहे। मी येथे 10 ते 15 मिनिटं या मच्छीला आधीच मीठ लावून घेतले होते व थोडेसे कोकमचं आगूळ याला लावून घेतलेलं होतं। स्वच्छ धुवून मी याला मीठ आणि कोकमचं आगूळ लावून घेतलं होतं। सर्वात प्रथम आपण एक पातेलं घ्यायचं आहे व त्यामध्ये गरजेनुसार आपल्याला तेल घालायचं आहे। मच्छी म्हटल्यावरती तेल थोडं जास्तच हवं, तुम्ही तेलाचे प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता। तेल आपलं चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता देखील छान असा तडतडला की आपण ह्यामध्ये जे आपण मिश्रण बारीक पेस्ट केलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत। तुम्ही बघू शकता मी सर्व हे मिश्रण यामध्ये तेलामध्ये घालून घेणार आहे। थोडंसं आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच करायची आहे, कारण की हे मिश्रण थोडंसं टाकल्यावरती उडतं, म्हणून आपल्याला हळूहळू हे मिश्रण या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे। छान अशी चव लागते, रस्सा अगदी छान असा होतो। तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट केलेली होती त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून सर्व पाणी यामध्ये मी घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता। यामध्ये मी 5 ते 6 एवढे कोकम घातलेले आहेत। कोकममुळे यामधील आंबटपणाची चव अगदी छान येते, त्यामुळे मालवणी रस्सा करताना यामध्ये कोकम जरूर घालावे। यामध्ये आपल्याला चमचा हा असाच पद्धतीने ठेवून द्यायचा आहे व हा रस्सा फुटू नये म्हणून हा आपल्याला सतत थोडा थोडा ढवळत राहायचा आहे। चमचा ठेवल्याने हा जो रस्सा आहे तो फुटला जात नाही व त्याची चव देखील छान होते, म्हणून हा रस्सा शिजताना आपल्याला असाच चमचा यामध्ये ठेवून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी आता याच्यामध्ये सुरमईचे सर्व पीस घालून घेत आहे। आपल्याला आधी 5 ते 10 मिनिटं असाच रस्सा शिजवून घ्यायचा आहे व रस्सा चांगला शिजल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये सुरमईचे पीस घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या व हळूवारपणे थोडंसं हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। तर येथे झणझणीत असा सुरमईचा रस्सा येथे आपला तयार होत आहे, म्हणजेच तयार झालेला आहे। तर नक्की रेसिपी कशी वाटल्यास नक्की कमेंट करून सांगा व आपल्या नवीन रेसिपीसाठी आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला मी जे नवीन रेसिपी बनवेल
तेच तुमच्यापर्यंत पोचले जातील। बघू शकता आपला सुरमईचा रस्सा इथे तयार झालेला आहे व मच्छी देखील छान अशी शिजलेली आहे। तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। स्वस्त रहा, मस्त रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, धन्यवाद।